नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। काल एंड नीट करता आला नाही कारण टेक घ्यायला बॅटरी आपली तेवढी टिकली नव्हती आणि म्हणलं चार्जिंग करून घ्यावं, पण जाऊ दे म्हणलं कशाला एवढं पैतागोडे। जस्ट एक टाकलं की बाबा 1% बॅटरी राहिलेली, 1% बॅटरी राहिली की व्हिडिओ शूट होत नाही, त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही। पण शेवटची 2 ऑर्डर तर सोचवलेले वेळ आणि नंतर न पडले, पण भाऊ मी लेट डेंजर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हल्लोच नाही। 10 मिनटं लोकेशन चेंज करत घराकडे आलतो, तेव्हा एक कॉन्टॅक्ट झाली आणि कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ना दुसरी ऑर्डर जी होती ती 12 शंकरला आलो परत झाली। म्हणलं होते का नाही म्हटलं, पण हो झालं। आणि मी मुद्दा म्हणून आपल्याकडे आलतो कारण मला माहिती आहे भारतीला आलो मला कोण ना कोण भेटणच, कारण इकडं आहे भारतीला येतं लोक PG आहे आपल्या एरिया, आपल्याला माहीत असं सगळं आहे ना, आणि माहितीच पाहिजे कुठं धंदा आहे कुठं नाही, आणि छोट्या ऑर्डर कुठे मोठ्या ऑर्डर कुठे। तर आता मोठ्या ऑर्डरच्या दिशेला वळूया आपण, आजची सुरुवात करूया। तर वाजल्यात 8:04 CNG वगैरे सगळं झालं आहे, नाश्ता वगैरे। CNG भरलं आहे 300चं, काल लालकांडी दिली म्हणलं 300चं भरून टाकू, 300चं भरलं। तर बघूया आज 1700 रुपये करायला किती वेळ लागतं आहे। आज टार्गेट आहे 1700चं, आय होप 1700 लवकरात लवकर हवं, आणि जर लवकरात लवकर कालसारखं झालं की मग पुढं बघू 2 करायचं नाही आहे ना। चला सुरू करूया आजच्या खेळात। तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पहिली ड्रॉप झाली, म्हणलं भावानी करून घ्या। पहिली जी पडली ती VITला आहे, 650 रुपये। तर 8 वाजून 19 मिनिटं झाल्यात, सुरुवात चांगली झाली। तर बघू, आय होप तिथनं एखादी ऑर्डर जी पडेल ती घेऊ, जाऊ दे मोठ्याच्या नादी कुठं नागतो, नाहीतर एखादा दिवस चांगला होतो कालसारखा, रोज नाही, त्यामुळे जी पडेल ती घ्यायची। आपण आता स्वारगेटला आहोत आणि काम चालू येतं नेहमीसारखं, काय ना काय चालू असतं, असू दे आपल्याला काय। आपल्याला आत्तापर्यंत टोटल 700 रुपये झाल्यात आणि ओलाची कृपा आज 3 ऑर्डर दिली मोठे 10:30 वाजल्यात। बघूया 10:30 नंतर 700 रुपये झाले, 800, 900, 1000, 7, 8, 9, 10, अजून 300 रुपये करायचे। 300 रुपये करायला 10:30 नंतर किती वेळ लागतो, आय होप 12च्या आत हो, जी पडेल ती ऑर्डर घ्यायची। चला जोपर्यंत ऑर्डर पडत नाही तोपर्यंत ट्रॅफिक बघा तुम्ही। मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत NIBM फ्लोवर पॅराडाईज स्टेट, पॅराडाईज का काहीतरी व्हॉटेवर WX, काही फरक पडतोय। लेन्स कार्ड आहे ऑपोजिटला, लेन्स कार्ड बघू शकता, लेन्स कार्ड। तर इथं आहोत, एक जण आपल्याला भेटला, एक मॅडम होता, म्हटलं कुठं जायचं मॅडम म्हणल्या NIBM, म्हणलं चला। डायरेक्ट मीटर टाकलं, डायरेक्ट सोडलं, 130 रुपये आले, ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि आता बघूया बिजबे बी येतं इथनं। बिजबेचा किस्सा सांगतो मला, इथं आतमध्ये बरेच हॉटेल आहेत, तर झोमॅटोला आम्ही इकडे सारखं यायचो। आता इथनं मला रिटर्नला ऑर्डर कुठं पडत, रिटर्न म्हणजे कुठनं बी पडवणार इथं पडेल, कारण इथनं ह्या रोडलाच ना NIBM रोडला भरपूर सोसायटी कारण ऑर्डर पडलेली, पण जी काही हाताला लागली नाही, काय विषय नाही। तर बघूया, आय होप अजून एखादी ऑर्डर पडावी आणि बसावी। ओलाची ऑर्डर बसत नाही, खूप कमी बसतात। आज ती चुकून माकून 3 कशा बसल्या माझं मलाच माहिती, नशिबाचा खेळ म्हणायचा, बाकी काय नाही। नशिबाचा खेळ म्हणण्यापेक्षा जर ड्रायव्हर कमी असेल नियर बाय मायापेक्षा, नवीन गाड्यात जर नसेल, जे नवीन गाड्यात त्यांना पहिले देणार, जुन्या गाड्यांनंतर देणार। जर माझ्यापाशी नवीन गाडी असेल त्याला पहिले, मग मला नंतर, त्याकडे असेल तर मग मला। अवघड खेळ आहे बाबा, नेपोटिझम इथं बी चालतं या, असं काय हरकत नाही। आपल्याला बी एक काहीतरी 6-7 महिने पोचलं होतं, त्यामुळं ठीक आहे, काही बोलायचं ना, फुल पळव होते पहिले, आता काय सांगायचं तेच त्याचं, असं काय हरकत नाही। आपल्या पोटापुरते 1.5-2 झाले, 2 जास्तीत जास्त बस, 2 मध्ये खुशी सध्याला। आपण भविष्याचं बघू नाही का, तसं करायला बस 3, 4, 5 बी करेन मी, पण विषय असे कोण पळावं इतकं, कोण करावं इतकी मेहनत, आणि कुठं नेऊन ठेवावं एवढा पैसा, असं काय हरकत नाही। जोकचं पार्ट बघू आता इथं। आणि वातावरण असलं झालं आहे असं वाटतंय, काय सिनेमॅटिक इफेक्ट भेटला तुम्हाला। पाऊस येईल असं म्हणलं होतं बरं का, पण लगेच तुम्ही बघू शकता पाऊस पड रे, हो हातावर थोडा पाऊस पडला। सर्च पेज चालू होतं काय,
अशाला नाही. सर्च पे केव्हा चालू होतो तुम्हाला सांगतो. जर नवीन रिक्षावाला असेल ते म्हणतील थोडं तरी पाऊस पडलं, कंटिन्यू पाऊस पाहिजे, राप राप राप, तेव्हा सर्च पे भेटतो. आणि आता सर्च पे मे महिन्यात भेटणार नाही मला. जेव्हा रेग्युलर पाऊस चालू होईल तेव्हा सर्च पे भेटणार. सर्च पे भेटून बी फायदा नाही आता, कारण आता मीटर चालू आहे, त्यामुळे मीटरने धंदा करायचा. आणि पाऊस खरंच हळूहळू स्पीड घ्यायला लागलाय. आता तुम्हाला दाखवतो बरं का, इथं बघा. आय होप तुम्हाला दिसेल. दिसलं तो माणूस बघा कसा पळतोय. कारण पाऊस आला, भिजा लागायचो. पळापळ होती. रिक्षावाले आणि फोर व्हीलरवाल्यांचं बरं आहे, म्हणजे की त्यांना पाऊस लागत नाही आहे. साईडचं कवर लावलं तर रिक्षावाल्याला, आणि फोर व्हीलरवाल्याचं एक बरं आहे. चिल्लमध्ये MH14 चिंचवडवरून आलाय भाऊ. राजधानी सातारा गावचं वाटतं. इथं रिटर्नला थांबला, म्हणजे चिंचवडचं आहे कोणतरी. तर पडेल त्याला. आता कुठनंही पडू शकतं, काय सांगता येत नाही आहे ना. कोणी कुठूनही बुक करू शकतो. एखादा लेन्स काढला येईल, चिंचवडचं असेल, 1 तासापूर्वी आला असेल, चष्मा बघत असेल, तो जाणार असेल, असं कधी काही कुठूनही भेटू शकतं. त्यामुळं असं समजू नका की सोसायटीवरनंच पेटल, एखादा आउटसाईडवरनं बी पडू शकतो, भेटू शकतो. पाऊसाचा स्पीड वाढला बघा. दिसला का रस्ता वाढला आहे. आय होप दिसत असेल. मला आता शूटमध्ये दिसत नाही आहे. गाडी असं मी बाहेर थांबलोय. चला. तिथं बी पाणी हे लागायला लागलं, पाऊस लागायला लागला म्हणून रिक्षामध्ये आलो. 2च मिनिटात बघा मित्रांनो वल्ल केलं. दिसते का? दिसते आता, दिसते मला. मागाशी नव्हतं दिसतं, आता दिसते. 2च मिनिटात वल्ल गेले भाऊ. आणि मला असं वाटतं हा पाऊस जास्त वेळ टिकणार नाही, कारण तिकडं आभाळ पुढं चाललं आणि तिकडे सगळं रिकाम आहे. त्यामुळे 5 मिनिटात पाऊस पडलेले, पण हाताला नाही बसली. ओलाची ऑर्डर पडलेली 103 रुपयाची, पण हाताला नाही बसली. काय हरकत नाही. एक 5 मिनिटाचा पाऊस या. वाजलेत किती बघा, 11:03 NIBM रोडला आहे मी. आय होप हा पाऊस लवकरात लवकर जावा, जेणेकरून आम्हाला काम करायला भेटेल. कारण विषय कसा आहे, लोक अजून रेनकोट हे घेतलेलं नाही आणि मी बी आणलेलं नाही. मी माझं बिगर घे जाताना मला बिझनेस जायला लागलं नाही. रिक्षा लावून जातो ना आपण. अवघडच आहे. ठीक आहे, 5 मिनिटाचा विषय दिसतोय समोर सगळं. बघू आता किती वेळ पडतोय. अरे पाऊस एन्जॉय करू आपण. चला. कसा आहे इफेक्ट? तर मित्रांनो बघू शकता ऊन पडले. कारण काय तर मी तुम्हाला म्हटलं की 5 मिनिट आहे फक्त, जाणार लगेच पाऊस. आणि पाऊस गेला. पाऊस फक्त NIBMलाच पडत होता, जास्तीत जास्त लिल्लोनगरपर्यंत. तिथून पुढं काय एवढा पडत नव्हता. जिथं मी थांबलेलं तिथं पाणी वाहत होतं, मी तुम्हाला दाखवलं. तिथनं असा पाऊस कमी झाला. एक ऑर्डर पडली स्टेशनची, अगोदर पडत होती पण आपल्याकडे पडता नव्हतं म्हणून म्हटलं जाऊ दे कशाला, नाही का. मला माहिती पाऊस थांबणार आहे, त्यामुळे मी घाईगडबड नाही केली. पाऊस गेला, स्टेशनची ऑर्डर पडली, स्टेशनला गेलो. स्टेशनवरनं लगेच ऑर्डर पडली धानोरीला. तर आता मी धानोरीमध्ये आहे आणि आपलं जेवण झाले जस्ट. आणि वाजल्यात 1:08. टोटल आपले 1200 रुपये काय ते झालं. 1230 रुपये कमी, 1200 रुपये धरू आपण.
अजून 500 रुपये करायचं आपल्याला. तर बघूया. 1:09 वाजले आता. 1:09 आले. 1:09 500 रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही. आणि 10 नवरी भाव इथनं तर ऑर्डर पडते. ड्रायव्हर लोकांना माहिती आहे तिथं चांगले ऑर्डर, हाय डिमांड एरिया, ऑर्डर चांगले पडतात. आय होप जी पडेल ते उचलायचे भाव, काय टेन्शन नाही. 500 करायचे हसत खेळत होती, काय विषय नाही. बघू आता 1700 वाला किती वेळ लागते. आहोत पुणे स्टेशनच्या रेल्वे 6 नंबर प्लॅटफॉर्मला आणि इकडे पाऊस पडायला लागला. टोटल आपले 1800 रुपये झाल्यात. वाजल्यात 3:20. टार्गेट कंप्लीट झालं आहे. तर इथनं जरी घराकडे ऑर्डर पडली तर 200 रुपये होतात, म्हणजे 2000ची लेवल होऊ शकते. तर आत्ता एक जण भेटलेलं चिंचवड म्हटलं, पण नको म्हटलं कारण आपल्याला आता घराकडे जायचं आहे, पाऊस बी पडतोय. तर बघू घराकडे ऑर्डर पडते का नाही. 10 मिनटं बसू, आय होप पडावी, नाही तर 3:30ला आलो आणि घराकडे जो भेटेल तो भेटेल. बघू आता किती होतात, घराकडे जाऊ शकतो. तिथनं तर काय ऑर्डर पडली नाही, आपण चाललंय घराकडं. आता असं चाललं नाही का, शनिवार वाडा तेवढी पाऊस पडतो, फुल पाऊस पडतोय भाऊ. उद्यापासून रेनकोट आणायचं.